मी स्वप्नजा लोमटे. जनवार्थ बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागात काम करणाऱ्या महिलांची वय मर्यादा शिथिल करावी अशी मागणी त्या महिलांनी पत्रकार परिषदेत केली. पुणे महानगरपालिका समाज विकास विभागात गेल्या 14 ते 15 वर्षांपासून समूह संघटिका व समुपदेशिका मानधनावर कार्यरत आहेत. आम्ही सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, महिला बाल कल्याण, अपंग कल्याणकारी, युवक कल्याणकारी या योजना राबवून तसेच महिलांचे बचत गट, दबाव गट, महिलांमध्ये जनजागृती करून त्यांना सक्षम व सबळ बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत. पुणे मनपाच्या विविध विकासांमध्ये आम्ही मोलाचे योगदान देत असून त्यामध्ये स्मार्ट सिटी सर्व्हे, भिकारी मुक्त पुणे सर्व्हे, हगणदारी मुक्त पुणे शहर, BLO निवडणूक कामांसाठी मतदान केंद्रावर 2000 स्लिपचे वाटप करणे अशा प्रकारचे विविध उपक्रम मनपा महिलांमार्फत राबविले जातात. ही सर्व कामे महिला गेल्या 10 वर्षांपासून अविरत करीत आहेत. परंतु सध्या महिलांना वयाची अट लावली जाऊन रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न मनपाकडून केला जात आहे. वय वर्ष 38 ते 43 ही वयाची मर्यादा लावून 100 पैकी 60 ते 70 महिलांना घरी बसविण्याचे प्रयत्न मनपामार्फत केले जात आहेत. सतत 6 महिन्याचे ऑर्डर व ब्रेक यामुळे भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करून संबंध नसलेले कामे दबाव टाकून करून घेतली जातात. याविषयी पालिका आयुक्तांकडे 2010 पासून वेळोवेळी अर्ज करून अजूनही न्याय मिळाला नाही. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा कालच्या जागतिक महिला दिवसादिवशीच आम्हा महिलांना सक्तीने घरी बसविण्याचे प्रयत्न केले गेले, अशी माहिती भरारी समूह संघटिका व समुपदेशिक संघटनेच्या अध्यक्षा अनघा ठुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संघटनेच्या वतीने वय मर्यादा शिथिल करून तसा ठराव करावा, महिलांच्या आरोग्य व सुरक्षेच्या बाबतीत सुधारणा करावी, महागाईनुसार पगारवाढ करावी, 6 महिन्यांऐवजी 11 महिन्यांचा करार करावा अशा मागण्या मनपा महिला कामगारांनी केल्या. मी सौ अनघा धनंजय ठुसे, पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामध्ये आम्ही 80+20 समूह संघटिका व समुपदेशिका ह्या खात्यामध्ये गेली 10 ते 15 वर्षापासून काम करत आहोत. आत्ता 6 महिन्याचा ब्रेक होता. 15 फेब्रुवारीला आमचा ब्रेक संपला आणि त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण वयाची अट लावून आम्हाला पूर्णपणे घरी बसवण्यासाठी प्रशासनामार्फत पुणे महानगरपालिकेचं काम चालू आहे की आम्ही घरी बसावं आणि आमचे संसार रस्त्यावर यावे. ही अट आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे, कारण गेली 10 ते 15 वर्ष आम्ही अगदी अविरत काम, हे फक्त आमच्याच खात्याचं नव्हे तर वेळोवेळी जे आयुक्तांनी आम्हाला काम सांगितलेलं आहे, मग ते भिकारी मुक्त पुणे शहर असू द्या, स्मार्ट सिटी सर्व्हे असू द्या, हगणदारी मुक्त पुणे शहर असू द्या, एवढंच नाही तर जे काम BLOचं जे काम निवडणुकीचं परमनंट लोक करतात ते सुद्धा काम आमच्यावर दबाव टाकून करून घेतलेलं आहे. आणि असं अविरत काम आम्ही वेळोवेळी पुणे महानगरपालिकेचं काम करत असताना आम्हाला आत्ता वयाची अट दाखवून आम्हाला ज्या 60 ते 70 मुली ज्या वयात बसत नाहीत त्यांना काढून टाकण्याचं काम पुणे महानगरपालिका करत आहे. ह्या गोष्टीसाठी आमच्या 100 महिलांचा पूर्णपणे विरोध आहे, कारण एकदा जर वयाची अट लागली तर आमच्या मैत्रिणीसुद्धा ह्या खात्यामध्ये टिकल्या जाणार नाहीत. त्याचबरोबर वारंवार 6 महिन्याची आम्हाला ऑर्डर देऊन ब्रेक दिला जातो. तो ब्रेक पहिले 2 महिन्याचा होता, नंतर तो 8 दिवसाचा केला. आता तर इतका अंधाधुंदी आणि मनाच्या मर्जीनुसार ब्रेक आम्हाला दिला गेला जातो. कधी 15 दिवस, कधी महिना, कधी 1.5 महिना आणि कधी 2 महिने. मग आमचं ह्युमन बिईंगवर आमचं काम आहे. आमचं काम हे वस्तीतल्या मानवी जीवनाशी संबंधित आहे. असं काम आमचं असताना आम्हाला 2-2 महिने काम करू दिलं जात नाही आणि आम्हाला कामामध्ये अस्थिरता केली जाते. शेवटी कामावर आल्यानंतर ते काम आम्हाला करावंच लागतं. तेव्हा आमच्यावर अतिशय प्रेशर येतं की पूर्वीचं पेंडिंग काम आणि नवीन आलेल्या योजना त्याच्यामध्ये आमची घुसमट होती. पुणे शहरामध्ये 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना जर महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचं जर वर्ष असेल, पुण्यासारख्या ठिकाणी आमच्या 100 महिलांवर कामाच्या ठिकाणी अतिशय आमची पिळवणूक आणि शोषण होत आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की पूर्णपणे वयाची अट आमच्या बाबतीत शिथिल केली जावी आणि आम्हाला वयाची अट शिथिल करून आमचं काम आम्हाला मिळावं आणि 6 महिन्याच्या ऐवजी 11 महिन्याचा करार करून आम्हाला ह्या ठिकाणी काम करण्यात मिळवू द्यावं, संधी मिळावी. आणि जर आमच्या बाबतीत जर असा अतिशय उरफाटा निर्णय घेतला गेला तर आम्ही आता काल आम्ही माननीय पालकमंत्री बापट साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. आम्ही आज सगळे निवेदनं तयार करून आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रधानमंत्री व सगळीकडे आम्ही निवेदन पाठवून आत्मदहनाचा इशारा देत आहोत
की जर आमच्या बाबतीत जर वेळेवर कार्यवाही नाही केली, आमच्या बाबतीत योग्य निर्णय नाही झाला, तर पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे. आणि जर निर्णय विरोधात गेला तर आम्ही 100% आमचा निर्णय आमचा पुढं करणार आहोत. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्हाला 12 आणि 13,000 रुपये मिळतात. म्हणजे ज्या समूह संघटित आहेत त्यांना 12,000 रुपये मानधन आहे आणि 13,000 रुपये काउन्सिलरला. आता तुम्ही बघा, पुणे शहरामध्ये आता पुणे मेट्रो सिटी होती आणि ह्या शहरामध्ये 12,000मध्ये काय होतं, 700 रुपयाचं सिलेंडर आहे. बरं, आम्ही इतकं, तुम्ही म्हणताल की आम्ही उच्च शिक्षित लोक आहेत आणि आम्ही 12,000 काम का करतो. आमची नाळ ह्या खात्याशी जोडली गेलेली आहे. माननीय कळमकर साहेब असताना आम्ही 2,500 रुपयावर काम केलेलं आहे आणि आता आम्ही 12,000 काम करतोय, कारण आमची मानसिक आणि भावनिक अटॅचमेंट ह्या खात्याशी आहे. आणि आज जर 12,000 तुम्ही आम्हाला पगार देतायत, 3,500 रुपये आमचं प्रवास खर्चाला जातात. आमचं प्रभाग, घर, सहीचं ठिकाण, ह्याला जर 3,500 रुपये गेले, फोन बिलला 500 गेले, तर तुमचे 12,000मधले 4,000 तुमचे इथंच गेले, तर उर्वरित पैशामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी घर चालतं का? हा सगळ्यांनीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही मागत नाही, तुम्ही विचार करा ना की 4,000 रुपये जर आमचा वैयक्तिक खर्च प्रवासासाठी झाला, कामासाठी झाला, तर उरलेल्या 8,000मध्ये आम्ही घर कसं चालवायचं? सध्याची महागाई, सध्याचं गॅस सिलेंडरचे किमती, ह्या पण विचारात घ्यायला पाहिजे ना. आम्ही 100 महिला आहेत, आम्ही 80 समूह संघटिका आणि 20 काउन्सिलर, अशा आम्ही 100 जणींचा आमचा आकडा आहे. आणि आम्ही सगळ्या ग्रॅज्युएशन आणि MSW आहेत. आणि आमची अगदी क्षुल्लक मागणी आहे, फक्त तुम्ही वयोमर्यादा शिथिल करा. असा कुठलाच कायदा नाही आहे की तुम्ही परमनंट लोकांना 58 वर्षापर्यंत देता, मग मानधनावरच्या लोकांना का नाही? आणि असा हा कुठंच नियम नाही आहे का. काल आम्हाला अतिरिक्त आयुक्तांनी, म्हणजे काल आमचे खाते प्रमुखांनी आम्हाला सांगितलं की अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सही केली तुमच्या याच्यावर आणि ते तुम्हाला पुढे कंटिन्यू करणार नाही. अशा वेळेस आम्ही करायचं काय? रस्त्यावर आलोय आज आम्ही सगळे. ह्याच्यावर कुठेतरी वाचा फुटली पाहिजे नाही, ह्याच्यावर तुम्ही लोकांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे नाही. आम्ही पंतप्रधान, मुख्यमंत्री, महिला बालकल्याण सगळीकडे हे पत्र देणार आहोत, सगळीकडे जाणार आहोत, पण आम्हाला त्याच्यासाठी तुमचाही सपोर्ट हवा आहे. स्वच्छतेचा प्रॉब्लेम म्हणजे जिथे काही आम्ही जातो तिथे टॉयलेट बाथरूमची सोय नसते. महिलांना आमच्या इथे जवळजवळ 30 ते 40 महिलांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. पाण्याची सोय नाही, बाथरूमची सोय नाही. प्रेग्नंट महिला असली तर 9व्या महिन्यापर्यंत काम करतात तरीसुद्धा कुठल्याही फॅसिलिटी दिल्या जात नाहीत. स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया कुठलेही आरोग्यविषयक जरी आम्ही राबवतो पण आमच्यासाठी कुठल्याही सोयी केल्या जात नाहीत, किंवा आम्हाला जरी आजारी असो काही असो तरी आम्हाला कुठल्याही फॅसिलिटी मिळत नाही. त्यामुळे महिलांची खूप मोठी पिळवणूक होते याच्यामध्ये, स्वच्छता वगैरे याच्या बाबतीमध्ये. नमस्कार, मी अलका गुजनाळ. आम्ही पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामध्ये समूह संघटिका आणि काउन्सिलर म्हणून काम करत आहोत. आत्ता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न असा निर्माण झालेला आहे की 40च्या नंतर महिलांना काढून टाकलं जाणार आहे, पण आत्ता 40च्या नंतर ह्या वयात आम्हाला नोकरी कोण देणार, हाही मोठा आमच्यासाठी प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर ज्या आम्ही महिला म्हणून ह्या ठिकाणी काम करत आहोत तर ह्याच्यामध्ये घटस्फोटित आहेत महिला, विधवा महिला आहेत की ज्यांच्यावरती कुटुंबाची पूर्ण जबाबदारी महिलांवरती आहे. कुठल्याही पद्धतीची आम्हाला कुठलीही नोटीस देण्यात आलेली नाही आहे आणि अचानक जर का सांगितलं जातं की बाबा तुम्ही घरी बसा, तर आमची उपजीविका कशी चालणार आणि आमचं कुटुंब कसं चालणार, हा मोठा ज्वलंत प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आत्ता सध्या उभा आहे. रोजरी शाळेतील शिक्षकांनी 6 महिने विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षण प्रशासनाला वेतन मिळण्यासाठी वेठीस धरले. गेल्या 6 दिवसांपासून वेतन मिळण्यासाठी आंदोलन करणाऱ्या बिबवेवाडी परिसरातील रोजरी स्कूलच्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनीही शिक्षकांना पाठिंबा दिला आहे. आज रोजरी स्कूल ऑफ इंटरनॅशनल शाळा प्रशासनाने शिक्षण मंडळाचे काही शिक्षक वर्गांवर रुजू केले. शिक्षण मंडळाचे अधिकारी आणि शाळा प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत शिक्षकांना वेतन दिलं असल्याचे निर्णय पालकांना कळविण्यात आला. परंतु शिक्षकांना वेतन दिलं नसल्याचं शिक्षकांचं म्हणणं शिक्षकांनी मीडियासमोर मांडलं. शिक्षक आणि पालकांमध्ये शाळा प्रशासनाने गैरसमजाचे वातावरण निर्माण केल्यामुळे पालक वर्ग शिक्षकांवर भडकले असल्याचे निदर्शनास आले. परंतु या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी आणि गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक यांची पिळवणूक होत आहे. रोजरी स्कूल प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जात आहे. मात्र शिक्षकांना गेली 6 महिने हक्काचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे पालकांनी शाळेच्या गेटवर आज गोंधळ घातला होता.
पण शाळा प्रशासनाने या पालकांना विश्वासात घेऊन त्यांना शिक्षकांच्या विरोधात केले। या सर्व परिस्थितीत शिक्षण मंडळ आणि पोलीस प्रशासनही शिक्षकांना दाद देत नसल्याचे दिसून आले। आम्ही 6 महिने आम्हाला पगार सॅलरी नाहीये म्हणून आम्ही आंदोलन करतोय। आम्ही मागच्या शनिवारपासून स्ट्राईकवरती आहेत, पण मॅनेजमेंट एकदाच येऊन आम्हाला भेटून गेले। त्याच्यानंतर ते आमच्याशी बोलायलाही आले नाहीत। आता आज सांगतात की ते इंडियामध्ये नाही आहेत, पण वेरेज की ते इंडियामध्येच आहेत, ते अजून सुद्धा आलेले नाहीत। एवढे पेरेंट्स बाहेर आमच्यासाठी सपोर्टसाठी आहेत, पण ते एकालाही भेटायला तयार नाहीत। आणि वेरेज की आता शिक्षण मंडळाची लोक स्वतः येऊन सांगतात की यांचा पगार झाला आहे, यांना चेक मिळणार आहेत म्हणून, पण अजून असं काहीही झालेलं नाहीये। म्हणजे ह्यांनी पोलीसपासून शिक्षण मंडळ सगळ्यांना मॅनेज केलेलं आहे, कारण ह्यांनी आम्हाला काल मी आणि माझे 2 कलिग्सला बिबवेवाडी पोलीस स्टेशनला बसून ठेवलं होतं काल, की तुम्ही हे चेक घ्या, नाही तर तुमचं करिअर बदबाद करू, एप्रिलपर्यंत तुम्हाला क्लिअर करू असं मॅनेजमेंट सांगते ना, मग ते गप्प बसून घ्या असं आम्हाला दम देण्यात आलाय काल बिबवेवाडी पोलीस स्टेशनला। आम्ही प्राची वाईकर, मी इथं ॲज अ स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करते गेली 10 वर्ष। इथे निम्म्या लोकांची मुलं आहेत जे आमच्या स्ट्राईकमधनं मागे झालेत, त्यांना डायरेक्ट सांगतात की तुमचा LC खराब करेल, तुमच्या मुलांचे रिपोर्ट नाही मिळणार आहेत। डायरेक्ट आम्हाला सांगतात की तुमची मुलं इथं आहेत। ह्याच्यामुळे निम्मे टीचर्स बाजूला पडलेत। तुमको निकाल देंगे ये बोल रहे, हे प्रचंड चुकीचं चाललेलं आहे। इथे माझीही स्वतःची मुलगी आहे, 1st स्टँडर्डमध्ये, तीही शिकत आहे। तिच्यावर जे 3 वर्ष मी बघते याच्यासाठी मी उभी आहे। गेले 10 वर्ष मी इथे काम करते या इन्स्टिट्यूटमध्ये, बरोबर। या शाळेच्या 3 बिल्डिंग्स आहेत, या 3ही बिल्डिंगचे सुद्धा भाडं दिलेले नाही आहेत। B3 म्हणजे आमची गाडव्यांची जी बिल्डिंग आहे, यांनी बाहेर नोटीस लावल्या आहेत आणि पेरेंट्सकडून आम्हाला स्पष्ट सांगतात की पेरेंट्सनी फीस दिली नाहीत। आम्हाला इथले रूल माहिती आहे, हे पेरेंट्स आहेत, आम्हाला माहिती आहे जर पैसे नाही दिले तर रिपोर्ट कार्ड जात नाही। सगळे क्लास टीचर्स म्हणतात ज्यावरती रिपोर्ट कार्ड घरी जातात त्यावरती सगळ्यांच्या फी आलेल्या आहेत। प्रचंड खोटं सांगतात आणि आमची काही सेटलमेंट झालेली नाहीये। साळुंके संतोष सुरेश, मी इथं आर्ट टीचर आहे। त्यांचं काय बोलणं झालं आतमध्ये ते आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी आम्हाला फक्त येऊन विचारलं की तुमचं क्वालिफिकेशन विचारलं, तुम्ही किती दिवसापासून करताय हे विचारलं, बाकी कुठल्याही प्रकारचं त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं नाही। आणि ते सरळ खोटं बोलतायत की सेटलमेंट झाली आता। रात्री आम्हाला बिबवेवाडी पोलीस स्टेशनला बोलवलं, 2 तास तिथं बसवलं, सेटलमेंट करायचं बघत होते पोलीस, दमदाटी पण देत होते सर। सगळे पॅरेंट्स भरलेली आहे, हे म्हणतात की 20% पॅरेंट्स भरत नाही। बरं ठीक आहे, 80% जे पॅरेंट्स भरतात त्यांचे पैसे जातात कुठं? कुठं जातात पैसे? यांचे लोन फेडतात का? आम्ही एज्युकेशनसाठी पैसे देतो। टीचर लोकांचे जर पगार देत नसतील, शाळेमध्ये जर कुठल्या सुविधा नसतील तर आमच्या लोकांनी करायचं काय? आम्ही नुसते पैसे भरत राहायचं? यांचं लोन फेडण्यासाठी आम्ही एज्युकेशनसाठी पैसे भरतो। लायन्स क्लब तर्फे 5 विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयांची शिष्यवृत्तीचे वाटप। लायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 323D2 या संस्थेच्या वतीने 5 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20,000 रुपये याप्रमाणे 1 लाखाची शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले। पत्रकार भवन येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रांतपाल लायन्स चंद्रहास शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। सूरज बापू जाधव, प्रियंका तानाजी पारगे, कोमल दत्तात्रय देवकर, आकाश अर्जुन शिंदे आणि तृप्ती दत्तात्रय देवकर यांना प्रत्येकी 20,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली। या प्रसंगी लायन्स क्लबचे कॅबिनेट सेक्रेटरी सुधीर राजे, कॅबिनेट ट्रेजरर राजेश मेहता, जनसंपर्क अधिकारी श्याम खंडेलवाल, कॅबिनेट अधिकारी विजय सोनावणे, प्रवीण खुळे, RK शहा, झोनल चेअरपर्सन संजय निंबाळकर, आनंद आंबेकर आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते। या प्रसंगी चंद्रहास शेट्टे म्हणाले, लायन्स क्लब ही एक जागतिक पातळीवर सामाजिक कार्य करणारी मोठी संघटना आहे। क्लबच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी गरीब कुटुंबातील 5 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते। यंदा क्लबचे 100वे वर्ष आहे। 100 वर्षांची ही सामाजिक सेवा यापुढेही अविरत सुरू राहील। कोमल देवकर हिने विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या। श्याम खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केले। सुधीर राजे यांनी आभार मानले। बेकायदेशीररित्या शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालय शासकीय नियमांची पायमल्ली करून विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररित्या अतिरिक्त शुल्क आकारून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे। तसेच मुलींसाठी असलेल्या शासन निर्णयाची देखील अंमलबजावणी करत नाहीत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे। हे पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने हितकारक नाही। त्यामुळे यावर विचार करून या शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या अनागोंदी कारभाराला आळा घालण्यात येऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा।
शासन निर्णय दिनांक 6 मार्च 1986 नुसार फी घेण्यात यावी व या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच राज्यातील सर्व महाविद्यालयांची चौकशी समिती नेमून त्या समितीमध्ये छात्र भारतीचे सदस्य त्या समितीवर घ्यावे। आतापर्यंतच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात चौकशी दरम्यान दोषी आढळून आलेल्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करावी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। राज्यातील कुठल्याही महाविद्यालयाने विकास निधीच्या नावाखाली CDF घेतलेले शुल्क त्वरित परत करावी व अशी महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्यात यावी। जादा तासिकेच्या नावाखाली घेतलेल्या जाणाऱ्या बेकायदेशीर फी परत करावी। राज्यातील सर्वच महाविद्यालयाची फी एकसारखीच असावी व त्यात पारदर्शकता यावी। मुलं आणि मुली या शिकायला लागलेल्या आहेत। आज SSC ची परीक्षा सध्या चालू आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की पुणे शहरामध्ये 9 ते 10 लाख मुली SSC ची परीक्षा देत आहेत। हे सर्व श्रेय सावित्रीबाई फुलेंना, आणि त्यांनी जिथं शाळा पहिली सुरू केली ते आपलं तीर्थक्षेत्र आहे, तिथून तुम्ही हा मोर्चा सुरू करताय, याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो। दत्ता ढगे मोफत शिक्षणाचा कायदा आहे, त्यानंतर 96ला एक शासन निर्णय आहे, त्यानुसार 10वी पर्यंत मुलांना मोफत शिक्षण आहे, परंतु हे दोन्हीही शासन निर्णय फक्त कागदावर आहेत। वेळोवेळी ते रिन्यू झालेत। 2003ला रिन्यू झालाय, 2009ला रिन्यू झालाय आणि 2011ला निघालेला पुन्हा एक नवीन कायदा आहे, तो 2014ला इम्प्लिमेंट झालाय। या सगळ्यात मुलींचं मोफत शिक्षण शासन वारंवार म्हणते, परंतु ते काही प्रत्यक्षात देत नाहीये। आपण जे कोणी आहात प्रत्येकजण बघेल, कुणाचीही मुलगी आतापर्यंत 12वी पर्यंत मोफत शिकलेली नाहीये। प्रत्येकाला हजारो रुपये भरावे लागत आहेत आणि कायदेशीर ते पैसे घेण्याची तरतूद नसताना हे पैसे घेतले जात आहेत, तर जात आहेत कुठं? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नावरती नगर आणि नाशिक जिल्ह्यात छात्र भारतीने प्रचंड मोठं काम उभं केलं, त्यानंतर कित्येक कॉलेजेसनी पैसे मागं केले आहेत, कोट्यवधी रुपये विद्यार्थ्यांचे मागं झाले आहेत, परंतु पूर्ण महाराष्ट्रभर या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि 12वी पर्यंत मुलींकडून 1 रुपयाही शिक्षणासाठी घेतला जाऊ नये आणि मुलींप्रमाणेच मुलांसाठी हे 12वी पर्यंत किमान मोफत शिक्षणाच्या कायद्याची तरतूद करावी। त्यामुळे 12वी पर्यंत सगळं शिक्षण मोफत असावं, या मागणीसाठी प्रामुख्यानं हा मोर्चा आम्ही काढतो। कॉस्मो आर्ट गॅलरीतर्फे ग्रुप शो आर्ट एक्झिबिशन 2017चे आयोजन करण्यात आले। कॉस्मो आर्ट गॅलरीच्या चित्र प्रदर्शनात यावर्षी 40 कलाकारांनी भाग घेतला। कलाकाराच्या चित्रकला व शिल्पकलेला यावर्षी पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला। यावर्षी कॉस्मोचे एक्झिबिशन दर्पण कलादालनात झाले असून त्यात 100हून अधिक चित्रकलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या, अशी माहिती आयोजकांनी दिली। मी सुनील शिरसाट, कॉस्मो आर्ट गॅलरीतर्फे हे संपूर्ण प्रदर्शन आपण या ठिकाणी दर्पण आर्ट गॅलरीला भरवलेलं आहे। हे प्रदर्शन 8 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत आहे आणि सकाळी 11 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत हे ओपन असतं आपल्यासाठी। तर याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 1 आर्टिस्ट लोकांनी या ठिकाणी पेंटिंग्स आहेत
आपला खूप मोठा आर्टिस्ट लोकांचा ग्रुप आहे आणि या सर्व लोकांनी या ठिकाणी पेंटिंग दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे ऑइल पेंट आहेत, वॉटर कलर आहेत, त्याच्यानंतर काही सिरॅमिक पेंटिंग्स आहेत, त्याच्यानंतर स्कल्पचर आहेत. या पद्धतीने त्यांनी आपल्या कल्पनेच्यानुसार या ठिकाणी पेंटिंग दिलेले आहेत. काही पोर्ट्रेट आहेत, सुंदर सुंदर पेंटिंग्स आहेत. तर या सर्व पेंटिंग्सचं आपण या ठिकाणी यावं, बघावं आणि आर्टिस्ट लोकांना प्रोत्साहन करावं अशी आमची इच्छा आहे. टेम्स डिस्ट्रीब्युटर्स LLP आणि रिलायन्स पेट्रोलियमच्या संयुक्त विद्यमाने स्फोट न होणाऱ्या सिलेंडरचे प्रात्यक्षिक घोरपडी पेठ अग्निशमन दलाच्या मुख्यालयात दाखविण्यात आले. लाईट सेफ हे न्यू जनरेशन सिलेंडर असून पारंपरिक सिलेंडरपेक्षा वेगळे असल्याचे रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याचे वेगळेपण म्हणजे या सिलेंडरचा स्फोट होत नाही. लोखंडापासून न बनविता कॉम्पोजिट साहित्याचा वापर करून बनविण्यात आले आहे. पारंपरिक सिलेंडरपेक्षा हाताळण्यास वजनाने हलके आहे. प्रात्यक्षिकाच्या वेळी सिलेंडरला आग लावण्यात आली होती. सिलेंडरचे आवरण पूर्णपणे जाळून खाक झाले होते. काही काळ सिलेंडरमधील गॅसची आग चालू होती. यावेळी कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा हानी झाली नाही. पूर्णपणे जळलेल्या सिलेंडरला आग विझल्यानंतर फोडून तपासण्यात आले. त्यात किंचितही गॅस शिल्लक नव्हता. यावेळी कार्यक्रमास पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख श्री प्रशांत रणपिसे उपस्थित होते. तसेच इतर अधिकारी व कर्मचारी हजर होते. टेम्स डिस्ट्रीब्युटर्स LLPचे श्री सुभाष बेलेकर, रिलायन्सचे श्री नीरज शर्मा, श्री विवेक कुमार यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. अशा प्रकारचे सिलेंडर बाजारात आल्यास भविष्यात गॅस सिलेंडर किंवा गॅस गळतीमुळे होणारे अपघात संपुष्टात येतीलच आणि कोणत्याही प्रकारची हानी देखील होणार नाही असे सांगण्यात आले. जेवढे आपल्या वर्ल्डचे जेवढे सेफ्टीचे स्टँडर्ड्स आहेत, क्वालिटीचे स्टँडर्ड्स आहेत, सगळे स्टँडर्ड्स आम्ही मीट केलेले आहेत. ISO 1119 वगैरे सगळे जे स्टँडर्ड्स आहेत, EN 12245 युरोपियन स्टँडर्ड्स म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये आज आम्ही 20 कंट्रीजमध्ये हे एक्सपोर्ट करतो. त्यामुळे त्याची सेफ्टी बघा की बाहेरच्या लोकांमध्ये जेवढी सेफ्टीची जागरूकता आहे तसंच आपल्याला या भारतात पण करायचं. सिलिंडरचं टेक्नॉलॉजी बघा, हे फायबर ग्लास जे बनवलेलं आहे. आता फायबर ग्लास हा जो फायबर आहे हा तुम्ही बघाल की हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे. म्हणजे याची टेन्साईल स्ट्रेंथ एवढी चांगली आहे. ऍक्च्युली याला एरोस्पेस टेक्नॉलॉजी यूज केली जाते. म्हणजे हे एवढे स्ट्रॉंग आहे की त्याला तुम्ही इव्हन बुलेट मारले तरी त्याला काही होत नाही. हे वजनाने हलकी आहे, UV रेजिस्टन्स आहे. म्हणजे तुम्ही हे बाहेर आपण उन्हात ठेवले तरी या सिलेंडरचं काही होत नाही. लायनर म्हणजे जे काही लायनर जी बनवलेली आहे त्या सिलेंडर्सचे ते पॉलिथिनचे पण हे LPG साठी कम्पॅटेबल आहे. बाहेरचं केसिंग सुद्धा पॉलिथिनचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन्स मिळतो, ऍस्थेटिक लुक्स जे मिळतात. म्हणजे आपण काय करतो, घरात आपण लोखंडाचे सिलेंडर्स कुठेही प्लॅटफॉर्मच्या खाली सगळीकडे लपवून ठेवलेले असतात. हे सिलेंडर्स तुम्हाला ते करायची काही गरज नाही. कनेक्शन्स बघा, त्याच्यामध्ये जेवढे कनेक्शन्स लागतात हे सगळे युनिव्हर्सल आहेत. म्हणजे आज इंडियामध्ये बघा किंवा इंडियाच्या बाहेर बघा हे सगळे कनेक्शन सगळे रेग्युलेटर सगळे यूज करता येते. सेफ्टी वाईज अगर तुम्ही बघाल ह्या सिलेंडर्स मध्ये सगळे मार्किंग दिले, लेझर प्रिंटिंग केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला कधीही हे सिलेंडर्स कुठेही मार्क केलेले किंवा कुठलेही आपल्याला अगर शोधायचे असतील पण फाइंड आउट करायचे असतील तर हे सिलेंडर्स कुठेही आपल्याला कळतात. आम्ही जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करतो हे सिलेंडर्स आम्ही 120 किलोवरती तुम्ही बघाल प्रेशरवरती, म्हणजे हे डबल प्रेशर आहे. त्या प्रेशरवरती आम्ही ह्याला बर्स्ट करून पण बघतो, म्हणजे ह्याला तोडून बघतो की हे किती प्रेशरवरती तोडू शकतात. तुम्हाला माहिती आहे नॉर्मली आपले जे सिलेंडर्स असतात ते 60 किलो प्रेशर असतात मॅक्सिमम, आणि आपण जेव्हा ऑपरेट करतो ते 30 किलो प्रेशरवरती ऑपरेट करतो. पण हे जे सिलेंडर आहे हे 120 किलो पर्यंत ह्याच्या या सिलेंडर्सला काही होत नाही. तुम्ही नॉर्मली ऑपरेट करणार तेवढ्याच प्रेशरवरती, पण हे प्रेशर वाईज ही सुद्धा हे एवढे जास्त स्टँड करतात. टेम्परेचर टेस्ट केली जाते, ड्रॉप टेस्ट करून बघतात, म्हणजे वरनं तुम्ही फेकल्यावर सुद्धा काही होत नाही. म्हणजे आपण म्हणतो युजली सिलेंडर्स तुम्ही बघत असता, तुम्ही तुमच्या मनात प्रश्न आहे की आपण सिलेंडर्स फेकतात, ते फेकले तरी काही इश्यूज नाही आहे त्याच्यामध्ये. परत आपण फायदा बघू एकदा परत एक्सप्लोजन प्रूफ आहे, म्हणजे हे स्फोट होत नाही पूर्ण. आता त्याचं टेस्ट आम्ही कंटिन्युअसली करतच असतो, पण हे तुमच्या समोर दाखवलं गेलंय. हलके वजनाचे आहेत, कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतं.
युजली बघितलं जातं की लोखंडाचे सिलेंडर्स असताना आपण बघतो आपल्या कमरेत दुखायला चालू होतं किंवा हा जो प्रॉब्लेम्स असतो युजली घरात आपण नसतो, बायका असतात तर त्यांना ह्याचा प्रॉब्लेम्स येत नाही. बॉडी ट्रान्सलुसेंट आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते पारदर्शक आहे. तुम्ही तिकडे बघाल गॅस कधीही लिक्विड फॉर्म मध्ये असते, ती लेवल तुम्हाला बघता येते त्याच्यावर. या ठिकाणी तुम्ही बघता की आपल्या जे फायबरचे सिलेंडर्स आहेत त्याच्यामध्ये गॅस आहे आणि ते सेफ्टी आपण दाखवतोय की गॅस लीक झाली किंवा त्या सिलेंडर्सला आग लागला. आता तेव्हा बघाल तर तुम्ही ते आग लागते पण त्याचा स्फोट होत नाही. आता हा टेम्परेचर तुम्ही बघाल तर कमीत कमी 600 डिग्री पर्यंत टेम्परेचर पोहोचतो तरी त्याच्या सिलेंडरला काही होत नाही. त्याचे केसिंग्स तळताना दिसतील तुम्हाला. ते सिलेंडर्स एकदम सेफ आहेत, फायबरचे सिलेंडर्स आहेत, लाईट वेट आहेत, त्याच्यामध्ये पारदर्शक आहेत. तुम्ही गॅस बघू शकता याच्यामध्ये, ते पूर्णपणे सेफ सिलेंडर्स आहेत. आता हळूहळू तुम्ही बघाल की त्याच्यामधनं गॅस लीक झाली, त्यातली गॅस निघून जाते आग लागल्यावर. ते पीठ घेते. 2 मिनिटं झाली आहेत बघा, तुम्ही आग लागून सुद्धा आता 2 मिनिटं कंप्लीट झाले तरी त्याला काही झालेलं नाही. आता हळूहळू अगर जवळनं आम्ही बघतोय केसिंग्स जळत चालले आहेत ते मेल्ट होतील. आपल्याला हे सिलेंडर्स आता पूर्ण पुण्यात वितरण करायचं आणि ते घरगुती आणि कमर्शियल हे दोन्ही ठिकाणी आपल्याला याचे डिस्ट्रीब्युशन चालू करायचं. ते गॅस लीक झालेली आहे त्यामुळे हा एवढी आग दिसते त्याच्यामध्ये. हे बघा गॅस पूर्ण लीक होतं याच्यामध्ये. जी लीक झालेली गॅस ह्याला आग लागून जातं तरी सिलेंडर्सला काही होत नाही. हे सेफ्टी आपल्याला हे घरात दिसेल. हे पूर्ण गॅस लीक होऊन सगळं संपेपर्यंत ही आग राहणार आहे. जसं एक सिलेंडरमधला गॅस संपत आला तसं आग ही कमी होत जाते. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की आग लागली तरी आपण ही आग विझवू शकतो पण स्फोट हा प्रकार असा आहे की ज्याला काही कंट्रोल नाही. पण तेच ॲडव्हान्टेज ह्या कॉम्पोजिट सिलेंडर्समध्ये आहे. ते घरात बघू शकाल की किती सेफ सिलेंडर्स आहेत. ते वजनातही हलके आहेत. ते ऑलमोस्ट 60% वेटनी कमी आहेत जे लोखंडाच्या सिलेंडर्सपेक्षा. आग लागल्यानंतर ऑलमोस्ट 3 मिनिटं लागतात की तुमचं जे सिलेंडरमधनं गॅस लीक व्हायला. त्या 3 मिनिटात पूर्ण गॅस लीक झालेला आहे तरी या सिलेंडरला काही झालेलं नाही. हा कम्प्लिटली सेफ सिलेंडर आहे. वजनात हलके आहेत, पारदर्शक आहे. घरगुती आणि कमर्शियल दोन्ही ठिकाणी आपल्याला हे वापरता येईल. हा जो इथे आपण प्रात्यक्षिक बघितला तो 10 kgचा सिलेंडर दाखवला आपण नॉर्मली घरात तो 14 kgचा यूज करतो आणि आमच्याकडे आपण जे वितरण करणार आहोत ते सगळ्या सायझेसमध्ये सिलेंडर्स आहेत. 5 kg, 10 किलो, 15, 21 ते सगळे सायझेसचे सिलेंडर्स अवेलेबल असतील. म्हणजे ते घरगुती आणि कमर्शियल दोन्ही ठिकाणी वापरता येते. आता हे बघा ही जी आग आहे फक्त आता जे आजूबाजूला जे केरोसिनने आग लावलेली होती ते तेवढेच आहे. सिलेंडरमधनं गॅस पूर्ण निघून गेलेला आहे. हाच कॉन्फिडन्स आहे की हे कम्प्लिटली सेफ असल्यामुळे हे लोकांना वापरायला म्हणजे काही विचार करायची गरज नाही. रिलायन्स बरोबर टायअप केलेला आहे. रिलायन्सचं LPG गॅस हे आताही पुण्यात मिळतं पण आपण कॉम्पोजिट सिलेंडर्स बरोबर हे LPG गॅस आपण वितरण करणार आहोत. या महिन्यापासूनच रिलायन्स गॅस थ्रू हे सिलेंडर्स अवेलेबल असतील पुण्यात. त्याचं वितरण चालू करणार आहोत. इथे डीलर्स पण आहेत जे पुण्याच्या सगळ्या एरियाजमध्ये हे वितरण करतील. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.